आज आलोय आपण परत बोलायला मुलांक संदर्भात. नवनीत सर, आपण एक नंबर बद्दल बोलूयात की एक नंबर कसा कॅल्क्युलेट होतो. सगळ्यात आधी कोणाचा मुलांक एक नंबर असतो? एक नंबर म्हणजे कोण की ज्या व्यक्तीचा जन्म 1 तारीख 10 तारीख किंवा 19 तारीख किंवा 28 तारखेला झालेला आहे. 1 10 99 28 म्हणजे याची टोटल 1 येते. करिअर मध्ये कशी असतात ते? म्हणजे करिअर बेस्ट, ते बिझनेसमॅन चांगले बनू शकतात, स्पर्धा परीक्षा देऊन चांगल्या टॉप मध्ये जाऊ शकतात. नंतर एखाद्या कंपनीमधल्या ज्या मोठ्या पोझिशन असतात, CFO वगैरे, त्यामध्ये जाऊ शकतात. इवन मिलिटरीमध्ये वगैरे पण, डिपार्टमेंटमध्ये, सगळ्या ठिकाणी या लोकांचा, पॉलिटिक्समध्ये पण बरेचसे मोठमोठे भारतातले जेवढे पण नेते होऊन गेलेले त्यांचा भाग्यांक किंवा मुलांक 1 नंबर असतो. आणि यांना काही हेल्थ इश्यूज वगैरे पण असतात हा, का? ब्लड प्रेशर आणि हार्ट अटॅक याचा त्रास होऊ Guarantee. शकतो. दुसरं, डोळ्यांचा त्रास त्यांना असतो. एक नंबर वाल्यांसाठी एक शॉर्टकट वाली टिप कुठली तरी? डॉक्टर नवनीत मांधनी। ऑकल्ट साइंस में इनका सफर बखूबी से आगे बढ़ रहा है। न्यूमरोलॉजी, ग्राफोलॉजी, वास्तुशास्त्र, एस्ट्रो सिग्नेचर, नेम न्यूमरोलॉजी, साइंटिफिक लोगो डिजाइन के लिए ये एक अहम नाम माने जाते हैं। आज तक इन्होंने 30,000 से भी ज्यादा लोगों को मार्गदर्शन दिया है। न केवल भारत देश में बल्कि विदेश से भी ऐसे कई लोग हैं जिन्हें इनके मार्गदर्शन से काफी सफलता मिली है। इसके अलावा 2023 में इन्होंने जो 11 मेजर प्रेडिक्शंस की थी वो भी 100% सही साबित हो चुकी है। इनके सराहनीय काम के लिए इन्हें बड़े नामी पुरस्कारों से सम्मानित किया गया है। आज आलोय आपण परत बोलायला मुलांक संदर्भात आणि आपण घेऊयात सर, नवनीत सर, आपण एक नंबर बद्दल बोलूयात की एक नंबर कसा कॅल्क्युलेट होतो. सगळ्यात आधी कोणाचा मुलांक एक नंबर असतो आणि मग त्याच्यानंतर मी तुम्हाला प्रश्न विचारते. मी सगळ्या प्रेक्षकांना सांगेल की मेनली हजबंड वाईफ, गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड सोबत बसा, कार्यक्रम बघताना हा, आणि तुम्हाला कळेल की हा असाच का आहे म्हणून, राईट. आणि ही सगळी 1 ते 9 पर्यंतची सिरीज आहे. तर एक नंबर म्हणजे कोण की ज्या व्यक्तीचा जन्म 1 तारीख 10 तारीख किंवा 19 तारीख किंवा 28 तारखेला झालेला आहे. 1 10 99 28 म्हणजे याची टोटल 1 येते. याचा राशीस्वामी असतो सूर्य आणि असतात सूर्यासारखी लोक. दिलदार पण तसेच, तापलेली पण तसेच, सगळ्याच गोष्टी आहे. सो मुलांक 1 म्हणजे 1 10 99 28. ओके. आणि यांचा स्वभाव मग तुम्ही म्हणताय तेजस्वी असतात, तर तसेच म्हणजे सूर्यासारखे नाही, नेहमी बऱ्याचशा प्रकाशित. गोष्टी आहेत यांच्यात की आपण गुण पण सांगूत आणि थोडेसे दुर्गुण पण सांगूत. गुण याच्यासाठी की लाईक्स मिळायला पाहिजे, दुर्गुण कमेंटसाठी. तर सगळ्यात पहिले यांना फ्रीडम पाहिजे. यांच्या कामात कोणी ढवळाढवळ केलेली आवडत नाही. ओके. लिडरशिप क्वालिटीज भरभरून असतात. त्यांना वाटतं की सगळ्यांनी माझं ऐकायला पाहिजे. मेनली डॉमिनंट असतात सोबतच्यांना, म्हणजे जे मी म्हणतो ते करा. हा. आणि आयुष्यात त्यांना फार वरती जायचं असतं. म्हणजे दे डोंट सॅटिस्फाय ॲट द स्मॉल थिंग्स. म्हणजे लहान लहान गोष्टीमध्ये त्यांना सॅटिस्फॅक्शन नसतं आयुष्यात. आणि कारण 1 नंबर सूर्याचा आहे. हो. मग एवढ्या सगळ्या गोष्टी जर चांगल्या असतील तर यांच्यामध्ये वाईट काय राहील? इगो राहील. म्हणजे यांना राग फार येतो लोकांचा जर त्यांच्यानुसार वागत नसेल तर. इगो पण फार, म्हणजे तुमचा जर कोणी मित्र, नवरा किंवा बायको 1 10 19 किंवा 28 आहे तर ते फार बेस्ट आहेत मनाने, पण त्यांना छेडायचं नाही. बोलतो अपना इगो हर्ट नाही करणे. हा, इगो आणि सांभाळून तुम्ही घ्या. इगो हर्ट केलात की मग तुमची खेळ नाही. दॅट इज नंबर 1. मग सूर्यासारखे ऍक्च्युली ते तेजस्वी आणि प्रकाशित एकत्र म्हणजे होते. प्रेम अफाट करणारा माणूस, पण त्यांना जर तुम्ही त्यांच्या याच्यावर हात ठेवला देन मग नोबडी, मग काहीच नाही याच्यात. आणि रिलेशनशिप मध्ये किंवा मैत्रीमध्ये कसे असतात हे एक आता नंबर? याच्यात कसं आहे की 1 म्हणजे फक्त एक वेगवेगळा आहे. 1 नंबरवाला एक वेगळा, 10 वाला वेगळा, 28 वाला वेगळा आणि 19 वाला वेगळा, अच्छा, असं पण असतं. असं पण आहे. तर यात रँकिंग वाईज विचार केला तर 19 आम्ही सगळ्यात बेस्ट म्हणतो. हा. अंबानी नंबर येतो, हा. ठीक आहे. आणि नंतर येतो 10 नंबर आणि 1 नंबर, सेम कॅटेगरी. आणि सगळ्यात 1 मधला 1 नंबरचा माणूस असून पण आयुष्यात थोडे टेन्शन असतात, तो 28 तारखेला. त्याच्या मागचं लॉजिक आहे. 2 नंबर असतो चंद्राचा आणि 8 नंबर असतो शनीचा. चंद्र म्हणजे पाणी, शनी म्हणजे लोखंड. हा. पाणी आणि लोखंड एकत्र आल्यानंतर काय होईल? गंज गंज लागणार. लागणार. तर तो 28 नंबर आहे. म्हणजे 1 नंबर असून पण त्याच्या आयुष्यात अप अँड डाऊन फार गंज असतात. लागलेलं असतं. आता मी एक फार इंटरेस्टिंग गोष्ट सांगतो यांच्या बाबतीत की यांच्या बाबतीत 1 नंबरची जेवढी पण लोक आहेत, अर्ध्यापेक्षा जास्त जण, आता जे दर्शक बघतायत त्यांनी पण कन्फर्म करावं, हे लव्ह मॅरेज करतात. आणि त्यातल्या त्यात
19 वाला तर जगाने किती विरोध केलं तरी मी याच मुलीशी करणार आणि त्याला घरी आणणार म्हणजे आणणार. आणि जनरली यांना बायको पण सुंदर मिळते किंवा मुलगी या नंबरची असेल तर नवरा सुंदर भेटतो. आणि तोच तुमचा जर एखादा मित्र 28 तारखेचा असाल तर त्याला नक्की विचारा एक ब्रेकअप झालाय का. कारण 28 वाला प्रेम फार करतो पण त्याला ज्याच्याशी प्रेम असतं तो व्यक्ती आयुष्यात मिळेलच याची गॅरंटी नसते. दॅट इज नंबर 28. म्हणजे आपण म्हणतो की 19 वाला जगाशी भांडून लग्न करेल आणि 28 वाला किती भांडला तरी तिचं किंवा त्याचं प्रेम मिळेल का नाही याची गॅरंटी गॅरंटी नाही. नाही. दॅट इज नंबर 28. परंतु मैत्रीमध्ये हा दोस्ती का राजा. म्हणजे एक वाला जर तुमचा मित्र आहे तुम्हाला आयुष्यात काही अडचण आली तो येणार म्हणजे येणार. पण त्याचा प्रॉब्लेम काय आहे की त्याला आयुष्यात फार मोठं व्हायचं आहे आणि मोठं व्हायचं असल्यामुळे त्याच्याकडे वेळच नाही. त्याला तुमच्यापर्यंत पोचायचं आहे पण त्याच्याकडे वेळ नाही. सोशल नाही होऊ शकत. सोशल नाही म्हणजे त्याला तेवढी वेळच नाही. त्याला वनवर राहायचं आहे. आणि एक फार इंटरेस्टिंग गोष्ट सांगतो की आता हा 1 नंबरवाला लव्ह मॅरेज झाला. लव्ह मॅरेज झाल्याच्या 1 ते 2 वर्षात त्याला त्याच्या बायकोकडून मेनली पुरुष असेल तर ऐकावंच लागतं की तुम्ही आता पहिल्यासारखे नाही राहिलेत कारण तो वेळच देऊ शकत नाही फॅमिली. म्हणजे दिस इज वन ऑफ द ड्रॉबॅक ऑफ नंबर 1 पर्सन. फायनान्शियली चांगले राहतील सगळे राहतील परंतु फॅमिली टाइम त्यांचा सॅक्रिफाईस होतो. फॅमिली टाइम सॅक्रिफाईस होतोय तर मग करिअर मध्ये कशी असतात ते म्हणजे करिअर करिअर बेस्ट. ते बिझनेसमॅन चांगले बनू शकतात. स्पर्धा परीक्षा देऊन चांगल्या टॉपमध्ये जाऊ शकतात. नंतर एखाद्या कंपनीमधल्या ज्या मोठ्या पोझिशन असतात CFO वगैरे त्यामध्ये जाऊ शकतात. इवन मिलिटरीमध्ये वगैरे पण डिपार्टमेंटमध्ये सगळ्या ठिकाणी या लोकांचा पॉलिटिक्समध्ये पण बरेचसे मोठमोठे भारतातले जेवढे पण नेते होऊन गेलेले त्यांचा भाग्यांक किंवा मुलांक 1 नंबर असतो. तर हे त्यांचे करिअर्स आहेत. बट मेजरली त्यांनी व्यवसाय करावा. म्हणजे त्यांच्या कारण प्रॉब्लेम काय होतो ते कोणाच्या हाताखाली काम नाही करू शकत. पण त्यांनी जर स्वतःचा व्यवसाय केला स्वतःसाठी मेहनत केली तर फार मोठे होतात. आता याच्यात आपण फक्त एका फॅक्टरवर बोलतोय. डेट ऑफ बर्थमध्ये हजारो फॅक्टर्स असतात परंतु दिस इज वन ऑफ द इम्पॉर्टंट फॅक्टर. आणि आणखी एक स्पेशालिटी आहे. तुमच्याकडे जर तुम्ही व्यापारी आहात तुमच्याकडे कोणी कस्टमर आला ज्याची डेट ऑफ बर्थ तुम्हाला माहिती आहे 1-10-19-28 तर हे खर्च पण फार करतात. म्हणजे यांना दाखवण्यासाठी जगाला की मी किती भारी आहे त्यावर खर्च करायला आवडेल. लोन घेईल परंतु गाडी घेईल गाडी परंतु दाखवायला पाहिजे की मी किती भारी आहे यासाठी पण फार खर्च होतो. त्यांनी तो खर्च अवॉइड करायला पाहिजे. पण डेफिनेटली त्यांचा तो उदारपणा आहे म्हणून देव त्यांना देतो पण. सो दिस इज नंबर 1. तर 1 नंबर वाल्यांसाठी एक शॉर्टकट वाली टिप कुठली तरी आणि मग आपण हा एपिसोड संपवू. सगळ्यात पहिली तर टिप अशी आहे की तुम्ही कोणासोबत पार्टनरशिप किंवा कोणासोबत लग्न करायचं नाही. बरोबर आहे. लग्न झालेल्यांना दुसरा चान्स नाहीये. मी ज्यांचं झालं नाहीये त्यांना बोलतोय. तर जनरली 1चा एंट्री नंबर 8 असतो. ओके. म्हणजे सूर्य आणि शनी हे समजले जातात. त्यात बऱ्याचशा गोष्टी बघायच्या असतात परंतु यू शुड अवॉइड दॅट. कारण एकाला काही की टॉपवर पोचायचं एकाला स्लो चालायचं तर हे 2 रिव्हर्स फॅक्टर आहेत. आणि दुसरी एक गोष्ट त्यांनी आहे की कधी पण काळा कलर अवॉइड करायला पाहिजे. येलो इज द बेस्ट कलर लकी कलर कोणत्याही कामासाठी. कारण त्यांचा उपाय एकच आहे. 1 नंबर वाल्यांनी कधी पण आपला इगो बाजूला ठेवून जवळच्या माणसांना कधीही म्हणजे दुखू नये. ती लोक त्यांना जेवढं जास्त हे करतील म्हणजे प्रेज करतील तेवढा तो मोठा होत जातो. दॅट इज नंबर 1. अँड सेकंड इम्पॉर्टंट थिंग त्यांच्यासाठी सगळ्यात महत्त्वाची टिप की आयुष्यात कोणताही मोठा काम करताना प्रयत्न करायचं की तो वार शनिवार नसावा. आणि सेकंडली त्यांनी काही की मेनली संडेच्या दिवशी मोठमोठ्या डील्स किंवा ज्या काही त्यांचे महत्त्वाचे निर्णय ते घेतले तर चालतील. अगेन डेट बघायला पाहिजे सगळ्या गोष्टी. सो दॅट इज नंबर 1. आणि यांना काही हेल्थ इश्यूज वगैरे पण असतात का हां. एकवाले? माझ्याकडे मी काय करतो मी सहसा पुस्तकाच्या ज्ञानावर न राहता आपल्याकडे 30,000 क्लायंट्स आहेत. माझे बरेचशा हॉस्पिटल्समध्ये कॉन्टॅक्ट आहे. जेव्हा मी हा डेटाबेस काढतो ना मी जेव्हा बोलतो की डायव्होर्स केव्हा होतो तर मी 700 डायव्होर्सचे केसेस समोर ठेवलेले आहेत. मी जेव्हा म्हणेल की हा रोग या व्यक्तीला होतो तर त्याचे आपल्याकडे 1000 पेक्षा जास्त डेटाबेस असतात. तर जनरली एकवाल्यांनी पोस्ट 45 एज त्यांनी प्रयत्न करावा की त्यांची लाईफस्टाईल सुधारावी. अदरवाईज ब्लड प्रेशर आणि हार्ट अटॅक याचा म्हणजे याचा त्रास होऊ शकतो. कारण त्यांचा ब्लड फ्लो कारण ते फार फास्ट असतात. पण ब्लड फ्लो फास्ट असतो त्यामुळे ब्लडशी रिलेटेड ज्या डिसीज आहेत त्या त्यांना होतात. दुसरं डोळ्यांचा त्रास त्यांना असतो नेहमी. तर दिस आर द 2 थिंग्स दे शुड बी केअरफुल अबाउट. येस. बाकी ओव्हरऑल दिल का राजा आदमी नंबरच 1 आहे. नंबर 1 तर त्यामुळे तो असतोच. तर 1 नंबर म्हणजे 1 नंबर जर तुम्ही असाल किंवा तुम्ही आता ज्यांच्याबरोबर बसून बघताय आणि त्यांच्याकडे बघताय की तू 1 नंबरचा आहेस आणि असा आहेस तर हे सगळं रिलेट होतंय की नाही आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि पुढचा एपिसोड जो आहे तो पण बघा.